मित्रांनो, राज्यातील क्षेत्रावर ई-पीक पाहणी अनिवार्य करण्यात आली आहे. खरीप हंगाम 2025 साठी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीची मुदत 30 सप्टेंबर 2025 रोजी संपली आहे. अनेक अडचणींमुळे ॲप्लिकेशन डाऊन, पूर आपत्ती, शेतकरी गैरहजेरी या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात पिकाची नोंदणी राहून गेली आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सहाय्यक स्तरावर ई-पीक पाहणी केली जाणार आहे. सहाय्यकांना प्रति प्लॉट ₹10 मानधन सरकार करून देण्यात येईल. पूर्वी ₹5 मानधन होते. सहाय्यक गावागावात जाऊन प्रत्यक्ष शेतकरी उपस्थित पीक पाहणी करतील. ग्राम महसूल अधिकारी 100% तपासणी करतील. त्यानंतरच अंतिम पीक पाहणी मंजूर होईल. यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई, कर्जमाफी व इतर शेतकरी योजनांचा लाभ मिळू शकेल. सहाय्यक कोणत्याही शेतकऱ्यांकडून पैसे घेऊ शकत नाही. जर कोणी मागणी केली तर जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयात तक्रार करावी. हे सर्व कार्य ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंतर्गत आहे व केंद्र शासनाला शेती संबंधित माहिती देणं राज्य सरकारसाठी बंधनकारक आहे. पीक पाहणी शिल्लक ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी शिल्लक आहे त्यांनी आपल्या गावातील नियुक्त सहाय्यकांशी संपर्क साधून पीक नोंद करून घ्यावी. धन्यवाद.